लाडक्या ताईंनो, लाडक्या बहिणींनो, सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे समोर. आता लाडक्या बहिणींनो, तुम्हाला या महिन्यामध्ये 4,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे लाडक्या बहीण योजनेअंतर्गत. तर कोणत्या कोणत्या महिलांना 4,500 मिळणार आहे आणि कोणत्या महिलांना 3,000 रुपये मिळणार आहे, जाणून घेऊया अधिक माहिती. त्या अगोदर आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. काही प्रॉब्लेम असेल, काही समस्या असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आपण प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देऊ. तर लाडक्या बहिणींनो, ज्या महिलांना 19वा जो हप्ता होता तो हप्ता मिळालेला नाही आहे, तशा महिलांना 4,500 रुपये मिळणार आहे. 19, 20 आणि 21 असे 3 महिन्याचे हप्ते मिळणार आहे, 4,500 रुपये. आणि ज्या महिलांना 19वा हप्ता मिळालेला होता तर तशा महिलांना 3,000 रुपये मिळणार आहे. 20वा हप्ता आणि 21वा हप्ता असे दोन्ही हप्ते एकसंगते खात्यात जमा होणार आहे. आणि एक दुसरी गुड न्यूज आहे की लाडक्या बहिणींनो, आता जे निधी वाटप होत होती त्या निधी वाटपमध्ये आता वाढ होणार आहे. म्हणजे पहिले 1,500 रुपये मिळत होते, आता 2,100 रुपयेचा हप्ता मिळणार आहे. तर ही सुद्धा आनंदाची बातमी तुमच्यासमोर आलेली आहे. आणि लाडक्या बहिणींनो, ज्या महिला, खूप साऱ्या महिला अशा होत्या की ज्यांची EKYC चुकलेली होती तर त्यांना हप्ते मिळत नव्हते. तर तशा महिलांनासुद्धा पैसे EKYC केल्यानंतर जे हप्ते अडकलेले होते ते सर्व हप्ते एकत्र मिळणार आहे. आणि त्यानंतर ज्या महिलांना पैसे मिळणार आहेत त्यांची संख्या आलेली आहे समोर. 2,77,00,000 महिला पात्र आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते घेण्यासाठी. म्हणजे त्या महिलांची सुद्धा वाढ झालेली आहे. ॲक्च्युली अगोदर कमी मिळत होते, कारण काय काय महिलांची EKYC चुकलेली, काय महिलांनी केलीच नव्हती. तर आता जे ह्यांनी सवलती दिलेली की 31 मार्चपर्यंत तुम्ही EKYC करू शकता, तर तशा महिलांनी EKYC केली आणि त्यांच्या संख्येमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे. म्हणून आता 2 कोटीपेक्षाही जास्त महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार आहे. तर ही होती आनंदाची बातमी. आणि ज्या महिलांची अजूनसुद्धा EKYC झालेली नाही आहे तशा महिलांनी 31 तारीख मंगळवार लास्ट डेट आहे, त्या डेटमध्ये तुम्ही EKYC करू शकता. तुम्हाला EKYC नाही आली करता, जवळपास कुठेही सायबर कॅफे असेल तर तिथे जाऊन तुम्ही EKYC करू शकता. आणि काही सुधारणा असेल तर तुम्ही सुधारणासुद्धा करू शकता. तर ही होती लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी. तुम्हाला व्हिडिओ आवडला नक्कीच पुढे प्रत्येक लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा. आणि तुमची काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय, थँक्यू, जय हिंद.